5 जुलै रोजी मुंबईत हिंदीच्या मुद्द्यावर मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचा मुंबईत मोर्चा निघणार आहे। या मोर्चासाठी डोंबिवलीतून हजारो शिवसैनिक आंदोलनासाठी येणार आहेत। मात्र डोंबिवलीतून मनसे आणि ठाकरेंचे शिवसैनिक एकत्र मुंबईला जाण्याची शक्यता आहे। मनसे नेत्यांनी शिवसेनेसोबत एकत्र मुंबईत आंदोलनासाठी यावं असं आवाहन शिवसेना ठाकरे पक्षानं केलंय। 29 जूनला हिंदी भाषेच्या GRची होळी करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेत। की 5 जुलैच्या मोर्चाची रविवारी रंगीत तालीम असणार आहे। मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही, प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, तालुक्यात आंदोलन करा असं आवाहन ठाकरेंनी केलंय। पाच जुलैच्या मोर्चासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसंच इतर पक्षातल्या नेत्यांशी समन्वय ठेवण्यासाठी मनसेकडनं स्पेशल टीमची निर्मिती करण्यात आली आहे। त्यानुसार मनसेचे नेते विविध नेत्यांशी संवाद साधणार आहेत। संदीप देशपांडे यांच्यावर वरुण सरदेशे यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं समजतंय। हिंदीच्या मुद्द्यावर शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीनं सभेचं आयोजन केलंय। या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कृती समितीनं पत्राद्वारे आमंत्रण दिलं। 29 जून रोजी ही सभा होणार आहे। मुंबईत मराठी पत्रकार संघात ही सभा होणार आहे। यावेळी शासन निर्णय आणि परिपत्रकाची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे। हिंदी विषयाचं मौखिक शिक्षण दिलं जाणार असल्याची सारवासारव दादा भुसेंनी केली। त्याला आता आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं। शिक्षण मंत्र्यांनी आधी शाळेत जाऊन बसावं आणि धडे घ्यावेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। हिंदीचा मुद्दा विनाकारण तापवला जात असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलाय। आम्हा सर्वांना मराठीचा अभिमान आहे, मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदी भाषेचा मुद्दा विनाकारण मोठा केला जात असल्याचं योगेश कदमांनी म्हटलंय। विद्यार्थ्यांना इतर भाषेचा पर्याय असल्याचं कदमांनी स्पष्ट केलं। हिंदीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र मोर्चा काढणार आहेत। त्यानिमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। मात्र दोन्ही ठाकरेंच्या एकत्र आंदोलनावर बोलणं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळलं। हिंदीबाबत राज्य सरकार योग्य आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। ठाण्यात शिवसेना शाखेसमोरच ठाकरे बंधूंच्या मराठी भाषेच्या एकत्रीकरणाचा बुलंद आवाज देणारा बॅनर लावण्यात आला। जेव्हा मराठी भाषा धोक्यात येते तेव्हा रक्तातलं नातं जागं होतं। हा लढा फक्त भाषेचा नाहीये, अस्तित्वाचा आहे असं या बॅनरवर लिहिलंय। सोबतच उद्धव आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो झळकतोय। एक मराठी माणूस या नावानं हा बॅनर लावण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय, तर दुसरीकडे हा महामार्ग अमरावतीच्या प्रति पंढरपूर असलेल्या कौंडण्यापूरशी जोडण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। त्यामुळे आता हा महामार्ग अमरावती जिल्ह्यातून देखील जाणार असल्याची चर्चा आहे। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सोमवारी बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा पक्षाचा मुख्य नेता म्हणून निवड केली जाणार आहे। या बैठकीत राजकीय तसंच संघटनात्मक ठरावही संमत केले जाणार आहेत। भिवंडीतील गंगाराम पाड्यात शिवसेनेचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते। यावेळी भिवंडी शहर आणि ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं 345 राजकीय पक्षांना दणका दिलाय। 245 मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केली। त्यांना राजकीय पक्षांच्या यादीतून काढून टाकण्यात आलं। 2019 नंतर एकही निवडणूक लढवली नाही आणि या पक्षांची कार्यालय देखील नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं। जोगेश्वरी पूर्वच्या विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारा अपक्ष उमेदवार रोहन साटोणे याला हायकोर्टानं दणका दिला। साटोणे यांची याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे, तर दंडाची अनामत रक्कम म्हणून 3.5 लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सन्मान केला जाणार आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान 4 जुलैला राज्य सरकारकडनं भूषण गवई यांचा सत्कार केला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिल्लीत भेटीमध्ये सरन्यायाधीशांना सन्मान स्वीकारण्याची विनंती केली होती। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। संचालक पदाच्या 18 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आमदार खासदारही या प्रचारात उतरलेत। 18 जागांसाठी 140 उमेदवार रिंगणात आहेत।
उत्तन विरार सागरी मार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मान्यता दिली आहे. हा प्रकल्प वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा असे आदेश फडणवीसांनी दिलेत. त्यामुळे उत्तर उपनगरापासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक आणि प्रवास मार्ग अधिक जलद आणि कार्यक्षम होणार आहे. रेल्वे प्रवासामध्ये महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. एका मद्यपी तरुणानं महिलांच्या डब्यातून डोंबिवली ते मुंब्रा असा लोकल प्रवास केला. महिलांनी या मद्यपीला खाली उतरण्याची विनंती केली, मात्र त्यानं विनंतीला दाद दिली नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकतीच रेपो दरात 0.50% कपात केली. त्यानुसार अनेक बँकांनी व्याजदरात कपात केलेली आहे, मात्र कर्ज स्वस्त केले नाहीये. त्यामुळे सर्व बँकांनी रेपो दरात कपात करून त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी कर्ज स्वस्त करावीत असा अहवाल आरबीआयनं दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं 30 जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास 10% सवलत देण्याची योजना अंमलात आणली. त्यामुळे कर संकलनास हातभार लागतोय. तर आतापर्यंत 212 कोटी कर संकलित झालाय. कल्याणमध्ये अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी जनजागृती रॅलीचं आयोजन केलं. यावेळी पोलिसांनी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. शाळा आणि महाविद्यालयात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत पथनाट्य सादर करण्यात आलं. नवी मुंबईच्या सीवूड विभागातील समस्यांबाबत मनसेनं ढोल वाजवा मोर्चा काढलाय. मनपा विभागाच्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी मनसेच्या वतीनं बेलापूर विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तातडीनं समस्या न सोडवल्यास मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिला आहे. भिवंडीच्या कवाड नाक्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. वाडा भिवंडी चिंचोटी अंजूर फाटा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताचं प्रमाण वाढतंय. दरम्यान प्रशासनानं रस्त्यांची कामं लवकरात लवकर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प रखडणार नाही याची दक्षता घ्या आणि पुढील 3 वर्षात बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. टाटा पॉवर कंपनीनं अनेक जिल्ह्यातील महावितरणचं क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रामध्ये वीज वितरण परवान्याची मागणी केली. राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिकेद्वारे ही मागणी केली आहे. नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्र, JNPT, पुणे शहर आणि इतर तालुक्यात वीज वितरणाची मागणी केली. आता बांधकाम कामगारांची फसवणूक टळणार आहे. त्यांच्यासोबत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक दक्षता पथक नेमण्यात येणार आहे. या पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम 10 जुलैपर्यंत राबवली जाईल अशी माहिती कामगार मंत्री आकाश पुनकर यांनी दिली आहे. महसूल वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलाव करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही जागांच्या विक्रीतनं पालिकेला 1152 कोटी रुपये मिळणार आहेत. वरळीतली जागा 783 कोटी रुपयांना तर क्रॉफर्ड मार्केटची जागा 369 कोटी रुपयांना देण्यात आली आहे. त्यामुळे मनपाच्या महसुलात वाढ झाली आहे. कल्याणमधील बल्याणी आणि उंभरणी रोड लगत अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली आहे. या परिसरात अनधिकृत बांधकाम झाल्याची माहिती आयुक्तांना मिळाली होती. पावसामुळे या परिसरात मशिनरी पोहोचू न शकल्यानं हातोड्यांच्या सहाय्यानं बांधकाम उद्ध्वस्त केलं. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांकडून 121 दुर्मिळ वन्यप्राणी जप्त करण्यात आले. दोन्ही प्रवासी थायलंडवरून मुंबईत आले होते. यातील एका प्राण्याचा मृत्यू झाला. या सर्व प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात पाठवलं जाणार आहे. डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत 2 कोटी 12 लाख किमतीचा जवळपास 2 किलो MD ड्रग्ज जप्त करण्यात आला. ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत. आरोपीमध्ये 2 पुरुष आणि एका 21 वर्षाच्या तरुणीचा समावेश आहे, तर आणखी 3 आरोपी फरार आहेत. तिन्ही आरोपी मुंब्र्याचे रहिवासी आहेत. बदलापूर पोलिसांनी अपहरण झालेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीची 24 तासात सुटका केली. पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेश इथून अटक केली आहे. आरोपीचा यामागे काय उद्देश होता याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. उल्हासनगरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये उल्हासनगर पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करत दोषारोपपत्र दाखल केलं. शहाबुद्दीन शेख असं अटक केलेल्या डॉक्टरचं नाव आहे.
अंबरनाथ शहरात पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रोजेक्टसाठी जागोजागी रस्ते खोदून ठेवलेत. मात्र काम झाल्यावर हे खोदलेले खड्डे न बुजवताच ठेकेदार पसार झालेत. त्यामुळे अंबरनाथच्या रिक्षा चालकांनी पुढाकार घेत खड्डे बुजवलेत. महावितरणच्या कल्याण परिमंडळात एप्रिल आणि मे या महिन्यात तब्बल 210 कोटींचं वीज बिल थकीत आहे. लघुदाब वीज ग्राहकांकडील कृषीपंप आणि कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहक वगळून वीज बिल थकबाकीत 210 कोटींची भर पडली. उरणच्या कामठा गावामधील चिंतामणी अपार्टमेंटवर सिडकोनं कारवाई केली. या कारवाईमुळे 80 पेक्षा अधिक कुटुंब बेघर होणार आहेत. दरम्यान सिडकोनं कारवाई थांबवावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांना आरटीओनं आर्थिक दणका दिलाय. मीटरचं रिकॅलिब्रेशन उशिरा केलेल्या चालकांकडनं आरटीओनं 29,28,710 रुपयांचा दंड वसूल केला. भाववाढीनंतर रिकॅलिब्रेशनसाठी दिलेली मुदत 30 मे रोजी संपली तरीही बदल न केलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना हा दंड भरावा लागतो. अभियांत्रिकी सीईटीचा निकाल लागून 10 दिवस लोटले. मात्र अद्यापही प्रवेश ऑनलाईन प्रक्रिया सुरू नाहीये. खासगी विद्यापीठाच्या जागा भराव्यात म्हणूनच शासनाचं सीईटी सेल जाणीवपूर्वक विलंब लावतोय असा आरोप युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केला आहे. राज्यात सर्वसामान्यांना रुग्णालयामध्ये महागडे उपचार सहज उपलब्ध व्हावेत यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. मात्र रुग्णालयांनी रुग्णांवर उपचार नाकारल्याच्या तब्बल 871 तक्रारी राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे आल्या आहेत. जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारास रुग्णालय नकार दिल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. गेल्या 7 वर्षात राज्यातील 207 खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांनी सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला. राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शेतीकामांना वेग आलाय तर वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. डहाणू शहराचं सर्वाधिक तापमानाची नोंद 38.1 सेल्सिअस झाली आहे. मात्र सध्या विदर्भ मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे तिथलं तापमान सध्या 25 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवलं जात आहे. मुंबईतही सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या भायखळ्यातल्या जिजामाता उद्यानामध्ये 4 नवे पाहुणे आलेत. रांची येथील भगवान बिरसा जैविक उद्यान या प्राणी संग्रहालयातनं 4 नवीन सुसरी आणण्यात आल्यात. या सुसरींचं वय 6 ते 8 वर्ष आहे. दरम्यान सुसरींच्या बदल्यात 8 कॉकटेल पक्षी रांचीच्या प्राणी संग्रहालयाला देण्यात आले आहेत. शहापूर शहरातील कुमार हॉल जवळ एका कारला अचानक आग लागली. रात्रीच्या सुमारास झाडाला धडकून या कारचा अपघात झाला होता. त्यामुळे चालक गाडी तिथंच सोडून निघून गेला. मात्र काही वेळानं अचानक कारनं पेट घेतला. त्यामध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली. आमिर खानच्या सितारे जमीन पर या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला दिसून येतोय. या सिनेमानं 6 दिवसात जगभरात 132 कोटी रुपये कमावले. लवकरच हा सिनेमा छावाला देखील मागे टाकेल अशी चर्चा आहे. अभिनेता ऋतिक रोशन स्टारर सिनेमा वॉर 2च्या पोस्टरचा फर्स्ट लुक रिव्हील करण्यात आला. या सिनेमात ऋतिक रोशन सोबत कियारा आडवाणी ज्युनियर NTR ऍक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 14 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.